आणखी एक स्ट्रक्चर एनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज द बोन्स. विथ द हेल्प ऑफ दिस बोन्स अँड मसल animals can easily move from the one place to other. एका पर्टिक्युलर प्लेस वरून दुसऱ्या प्लेस वर हे इझिली काय करू शकतात, या मसल्सचा आणि बोनचा यूज करून मूवमेंट करू शकतात. जसं काय काय होतं, सपोज आपण आपला जर हँड कन्सिडर केला तर या हँड्स मध्ये दोन पर्टिक्युलर बोन्स आहेत, आपल्या फिंगर बोन्स आपण त्याला कन्सिडर करतो. हे जे दोन फिंगर बोन्स आहेत, बोथ दीज बोन्स आर कनेक्टेड बाय अ सेम मसल. बरोबर आहे. बायसेप ट्रायसेप तुम्ही कधी जिम मध्ये जेव्हा जात असतात तर ते बायसेप ट्रायसेप वगैरे डेव्हलप करतात. बरोबर आहे. तर जी मसल आहे ही मसल दोन्ही बोनला काय करते, एकमेकांसोबत कनेक्ट करते. या मसल्सला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, स्ट्रेच करतो, त्यावेळेस एक स्पेसिफिक मूवमेंट आणि रिलॅक्स करतो त्यावेळेस एक स्पेसिफिक मूवमेंट. जसं आपण ज्यावेळेस राष्ट्रगीत वगैरे करतो, भारत माता की जय आपण म्हणतो, अशी जी आपल्याला हँडची मूवमेंट पाहायला मिळाली. या मूवमेंट साठी दोन्ही स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे. एक तर बोन सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे आणि बोन सोबत त्याच्यासोबत कनेक्ट असलेल्या आहे ज्या मसल्स आहेत या मसल सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. मसल्स काय करतात, बेसिकली दिस मसल्स अंडरगो द प्रोसेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन करणं आणि रिलॅक्सेशन करणं, या कॉन्ट्रॅक्शन मुळे आणि रिलॅक्सेशन मुळे मसलची मूवमेंट होते आणि मसल्स ज्या बोन सोबत अटॅच आहेत त्या बोनची सुद्धा त्या मसलच्या मूवमेंट मुळे किंवा मसलच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मुळे मूवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. आता पहा, मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल इज अ ऍक्टिव्ह प्रोसेस व्हाईल द रिलॅक्सेशन ऑफ मसल इज अ पॅसिव्ह प्रोसेस. What is mean by the active and passive process? पर एक सिंपल मीनिंग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. Active process are those process which are carried out by the investment of energy. काय करणं, एनर्जी इन्व्हेस्ट करून जर आपण एखादी प्रोसेस आपल्या बॉडी मध्ये आपण परफॉर्म करत असतो तर त्या प्रोसेसला आपण ऍक्टिव्ह प्रोसेस कन्सिडर करतो. आणि एखादी पर्टिक्युलर प्रोसेस विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी एक्सपेंडिचर न करता, बरोबर आहे का, जर परफॉर्म केला जात असेल तर आपण पॅसिव्ह प्रोसेस कन्सिडर करतो. जसं फ्लो ऑफ वॉटर, जनरली आपण वॉटरचा फ्लो जर कन्सिडर केला, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू दी लोअर कॉन्सन्ट्रेशन. ज्या जागेवर जास्त पाणी आहे त्या जागेवरून जिकडे कमी पाणी आहे, जसं आपण काय करतो, डॅम जे असतात, धरण जे असते, त्या डॅम मध्ये आपण जे पावसाचं पाणी ते पाणी आपण काय करतो, कलेक्ट करतो आणि कलेक्ट करून नंतर जे कॅनॉल आहे त्या कॅनॉलला आपण काय करतो, त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. आता कॅनॉलला डिस्ट्रीब्यूट करते वेळेस तिथं आपल्याला एनर्जी इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही, बरोबर आहे. कारण आपण वॉटर अॅक्युमुलेट केले, ज्यावेळेस वॉटर अॅक्युमुलेट केले त्याला आपण एका रेझिस्टन्स क्रिएट करून त्याला काय केले, डिपॉझिट केलेलं आहे. पण तो रेझिस्टन्स ज्यावेळेस आपण रिले करतो त्यावेळेस काय होईल, वॉटरचं पॅसिव्ह मूवमेंट किंवा पॅसिव्हली वॉटर फ्लो होत जाईल त्या पर्टिक्युलर कॅनॉलमध्ये किंवा जे काही नदी असेल, नाला असेल, ओढा असेल त्यामध्ये आपोआप पाणी काय होत जाते, वाहत जाते. हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, त्या डॅम मध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि बाकी पर्टिक्युलर कॅनॉलमध्ये वॉटर नाही, त्याच्यामुळे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून वॉटर इझिली विदाउट द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी काय होत राहते, फ्लो होत राहते. तर एनर्जी इन्व्हेस्ट न करता आपण मसलचं रिलॅक्सेशन करतो आणि एनर्जी इन्व्हेस्ट करून आपण कॉन्ट्रॅक्शन करतो. हात फक्त आपल्याला असं वर घ्यायला एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागते, खाली सोडायला आपल्याला एनर्जी इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही, बरोबर आहे. तर मूवमेंट किंवा मोबिलिटी ज्या मसल्स आणि बोन्सचा यूज करून आपण एनिमल्स मध्ये काय करायला परफॉर्म करायला, ती पर्टिक्युलर मूवमेंट जी आहे ती मूवमेंट या बोन्स आणि मसल्सचा यूज करून आपण काय करतो, परफॉर्म करतो. या टाइपच्या मसल्स आणि बोन्स आपल्याला बाकीच्या ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड इन the kingdom Monera, Protista, fungi and plantae do not have the muscles and bone, so they can't show or they can't exhibit the movement. त्याच्यामुळे ते एनिमल काय करू शकत नाही, ऑर्गॅनिझम काय करू शकत नाही, मूवमेंट एक्झिबिट करू शकत नाही. त्यांच्यामध्ये मूवमेंट खूप इझिली आहे. हे स्ट्रक्चर्स नेचरने त्यांना काय केलेले, प्रोव्हाइड केलेले किंवा नॅचरली आपण सांगायलो काय केलेले, त्यांनी इव्हॉल्व केलेले, अडॉप्ट केलेले, मॉडिफाय केलेले स्ट्रक्चर्स आहेत. समजलंय. तर या युनिक प्रॉपर्टीज किंवा युनिक फीचर्स आपल्याला एनिमल्स मध्ये पाहायला मिळतात. जे पर्टिक्युलर पिक्युलियर फीचर्स काय करतात या एनिमल्सला बाकीच्या ऑर्गॅनिझम्स पासून, द ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड इन द मोनेरा लाईक द बॅक्टेरिया, त्याच्यानंतर प्रोटिस्ट मध्ये
प्लांट लाईक, ॲनिमल लाईक आणि फंजाई लाईक जे प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मुवमेंट ॲब्सेंट आहे. त्याच्यात मुवमेंट विथ हेल्प ऑफ मसल ॲब्सेंट आहे. बाकी सिलिया असेल, फ्लॅजेला असेल, सुडोपोडिया असेल, हे स्ट्रक्चर मुवमेंट साठी त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे. पण ऍक्च्युअली मस्क्युलर सिस्टम जी आहे, बरोबर आहे, जो एक युनिक टिश्यू आहे किंवा मॉडिफाईड टाइपचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला बाकीच्या किंगडम्स मध्ये पाहायला मिळत नाही. प्लांट्स मध्ये नाही, फंजाई मध्ये नाही, प्लांट लाईक प्रोटिस्ट मध्ये नाही, फंजाई लाईक प्रोटिस्ट मध्ये नाही, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट मध्ये नाही आणि बॅक्टेरिया मध्ये सुद्धा नाही. कम्प्लिटली ॲब्सेंट आहे मसल्स आणि बोन्स. मसल्स अँड बोन्स इज द युनिक फीचर ऑफ किंगडम ॲनिमलिया ओनली. बरोबर आहे. तर हे जे ॲनिमल्स आहेत या ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. वी हॅव टू स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. ॲनिमलचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. तसं क्लासिफिकेशन करण्यासाठी डिफरंट क्रायटेरिया काय केलं जातात, यूज केल्या जातात. जसं एक पण तुमचा जर क्लास असेल, बरोबर, 11वीचा किंवा 12वीचा आपण एक क्लास कन्सिडर करू. या पर्टिक्युलर क्लास मध्ये प्रेझेंट असलेले जेवढे काही स्टुडंट्स आहेत या स्टुडंटचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी एक सिंपल किंवा कोणता तरी एक क्रायटेरिया आपल्याला यूज करावा लागेल. ज्या क्रायटेरियाच्या बेसिसवर आपण त्या स्टुडंटचे क्लास 11 किंवा क्लास 12 जो क्लास आहे त्या क्लासमधल्या स्टुडंटचा आपण काय करतो, ग्रुप्स तयार करतो. तसं आपल्याला ॲनिमल किंगडम जो आहे या ॲनिमल किंगडम्सला आणखी फर्दर सब ग्रुप्स मध्ये काय करायचंय, डिवाइड करायचंय. ऍक्च्युअली ग्रुपिंग करण्यासाठी किंवा त्याला फर्दर क्लासिफाय करण्यासाठी काही सर्टन क्रायटेरिया यूज केला जातात. विदाउट द युजिंग ऑफ क्रायटेरिया क्लासिफिकेशन इज नॉट पॉसिबल. आणखीन एक टर्म आपल्याला माहिती आहे पहा, आपण क्लासिफिकेशन कशासाठी करतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ क्लासिफिकेशन. जनरली आपण पाहतो ॲनिमल किंगडम जर आपण पाहिला तर वास्ट डायव्हर्सिटी, डिफरंट टाइपचे ॲनिमल्स डिफरंट नंबर्स मध्ये यांच्या स्पीसीज आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात. देयर आर millions of species which are exist on the earth which are belonging to the kingdom Animalia. त्या प्रत्येक टाइपच्या स्पीसीज, each species with their character. त्यानंतर कॅरेक्टर नंतर त्या पर्टिक्युलर स्पीसीजचं नेम, त्यानंतर नेम नंतर त्या पर्टिक्युलर स्पीसीजचं दुसऱ्या अदर स्पीसीज सोबत असणारे जे फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप रिमेंबर करणं किंवा लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. इट इज नॉट पॉसिबल टू ह्युमन बीइंग्स टू रिमेंबर ऑल द स्पीसीज ऑफ एनिमल विथ देअर कॅरेक्टर, नेम्स, फायलोजेनेटिक रिलेशनशिप, देअर स्ट्रक्चर. या ज्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आहेत त्या प्रत्येक एनिमलच्या लक्षात ठेवणं आपल्याला पॉसिबल नाही, कारण डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. एक सिंगल जर एनिमल असता तर आपण त्याचे कॅरेक्टर वगैरे लक्षात ठेवले असते, त्याचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप लक्षात ठेवलं असतं, त्याचा किंगडम, क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज सगळं क्लासिफिकेशन आपण लक्षात ठेवलं असतं, त्याचे कॅरेक्टर्स रिमेंबर केले असते. बरोबर आहे. पण एवढ्या जास्त स्पीसीज आहेत की त्यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला पॉसिबल नाही. त्यामुळे आपण काय करतो, दॅट्स व्हाय वी आर मूव टुवर्ड्स और वी क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स और क्लासिफाय द एनिमल्स इनटू अ स्मॉलर ग्रुप्स. बरोबर आहे. आपल्या कन्व्हिनियन्स साठी, फॉर आवर कन्व्हिनियन्स, आपल्याला समजण्यासाठी, आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण या एंटायर किंगडम ॲनिमलियाचे काय करतो, स्मॉलर सब ग्रुप्स मध्ये इट इज डिवाइडेड इनटू अ सिंपल और स्मॉलर ग्रुप्स which are easy to remember, which can easily remember. अशा ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, डिवाइड करायचं आहे. आता ग्रुपिंग करते वेळेस किंवा क्लासिफिकेशन करते वेळेस सिंपल क्रायटेरिया काय केले जातात, यूज केले जातात. क्रायटेरिया which is used for the classification. क्रायटेरिया काहीतरी आपल्याला यूज करावा लागेल. विदाउट द युजिंग ऑफ क्रायटेरिया आपण काही क्रायटेरिया यूज करत नसतो आणि डायरेक्टली म्हणत असतो त्या एनिमलचं काय करायचं, त्याला क्लासिफिकेशन करून टाका. पॉसिबल आहे का रे? नाही. काहीतरी एखादा कॅरेक्टर किंवा एक सिंगल कॅरेक्टर और मोर दॅन वन कॅरेक्टर काय करावं लागतं, आपल्याला असाइन करावं लागतं. कॅरेक्टर हॅव टू बी असाइन फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एनिमल. आणि हे कॅरेक्टर असाइन करण्याला आपण काय म्हणतो, सिंपली क्रायटेरिया म्हणतो. क्रायटेरिया विच इज युज्ड फॉर द क्लासिफिकेशन. आता जसं बा एक सिंपल एक्झाम्पल जर आपण घेतलं
तर तुमच्या क्लासमध्ये जेवढे काही 100 180 80 90 जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे आपल्याला ग्रुप्स तयार करायचे आहेत, बरोबर आहे. एका सिंगल क्लास मध्ये प्रेझेंट असलेले जेवढे स्टुडंट्स आहेत या स्टुडंटचे आपल्याला ग्रुप तयार करायचे आहेत. तर एक ग्रुप तयार करण्यासाठी आपण काय करतो, आयदर त्यांचं जेंडर, जसं जेंडरच्या बेसिसवर पूर्ण एंटायर क्लासरूमला आपल्याला दोन ग्रुप मध्ये डिवाइड करता येते. कोणते दोन ग्रुप तयार करणार आपण, जेंडरच्या बेसिसवर मेल स्टुडंट अँड फिमेल स्टुडंट, बरोबर आहे. बॉयज अँड गर्ल्स, बॉयज अँड गर्ल्स, these two categories are based on the gender of a student. त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा जेंडर काय, किंवा आपण त्याला सेक्स कन्सिडर करतो, आयदर इट इज अ मेल ऑर फिमेल. तर जेंडरच्या बेसिसवर बॉयज आणि गर्ल असे दोन ग्रुप आपण तयार केले. आता एकच सिंगल क्रायटेरिया यूज करून आपण क्लासिफिकेशन जर करत असतो तर त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनला आपण प्रॉमिनंट क्लासिफिकेशन किंवा मोर सिग्निफिकंट क्लासिफिकेशन कन्सिडर करू शकत नाही. We have to use a more than one or more criteria. जेवढे जास्त क्रायटेरिया आपण यूज करतो तेवढं क्लासिफिकेशन कसं असेल, करेक्ट असेल, बरोबर आहे. मॅक्झिमम क्रायटेरिया यूज केले, जितके जास्त क्रायटेरिया तुम्ही यूज करताल तेवढं क्लासिफिकेशनची ॲक्युरेसी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. तसं एकच सिंगल कॅरेक्टर यूज करण्यापेक्षा एकापेक्षा जास्त कॅरेक्टर किंवा मोर दॅन वन कॅरेक्टर वी आर टू असाइन फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. आता क्रायटेरिया जसं आपण जेंडर एका क्लाससाठी कन्सिडर केला तसं जेंडर आपण यूज करू शकतो स्टुडंटच्या क्लासिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर त्यांची हाईट आहे, हाईटच्या बेसिसवर आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. त्याच्यानंतर हाईट नंतर त्यांचं वेट जे आहे, हा वेट एक सुद्धा क्रायटेरिया यूज केला जाऊ शकतो. वेट नंतर त्यांचे मार्क, क्लास 10 मध्ये त्यांना मार्क किती होते, हे डिफरंट क्रायटेरिया यूज करून आपण एकाच पर्टिक्युलर क्लास मधल्या स्टुडंटचं डिफरंट ग्रुप्स मध्ये काय करू शकतो, ग्रुपिंग करू शकतो. जे ग्रुप आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय होतात, इझी जातात. प्रत्येकाची हाईट लक्षात ठेवणं, प्रत्येकाचं वेट लक्षात ठेवणं, प्रत्येकाचे मार्क लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार, एक रेंज आपण डिसाइड करणार. 50 ते 60 किलो वेट असणारे स्टुडंट एक ग्रुप तयार केला. मग त्या ग्रुप मधल्या सगळ्या स्टुडंटचं वेट एकच कॉमन असेल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं वेट लक्षात ठेवणं काय होईल, पॉसिबल होईल. तर अशी ग्रुपिंग करणं, या ग्रुपिंग करण्यालाच आपण क्लासिफिकेशन कन्सिडर करतो. आणि क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचंय ॲनिमलचं, समजलंय. तर एवढं लिहून घ्या. लगेच आपण क्रायटेरिया जे ॲनिमलच्या क्लासिफिकेशन साठी यूज केल्या जातात त्या क्रायटेरिया बद्दल आपण डिस्कस करू. झाले का रे? एक मिनिट, किशोर भाई एकदा झूम करा माझ्या थोडं झूम. आता आता रे झाले का रे? पुढो त्यानंतर जो ऍक्च्युअल क्रायटेरिया ह्या ॲनिमलच्या क्लासिफिकेशन साठी आपण यूज करतो त्या क्रायटेरिया बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. क्रायटेरिया विच आर यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ
animals. Criteria used for classification. ॲनिमलचं क्लासिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर क्लासिफिकेशनसाठी सर्वात फर्स्ट क्रायटेरिया आपण यूज करतो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन प्रत्येक क्रायटेरिया बद्दल आपण खूप डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. आज फक्त आपण इंट्रोडक्टरी पार्ट याला स्टडी करायला क्रायटेरिया यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन. तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनचे ग्रेड्स जर आपण पाहिले जसं बेसिकली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज ज्यावेळेस स्टडी करू आलो त्यावेळेस आपण सेल्युलर ऑर्गनायझेशन सेल्युलर ऑर्गनायझेशन बद्दल डिस्कस केलं. तिथे आपण सांगितलं की ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ फ्रॉम अ सेल. इन द सेम वे द एनिमल्स आर also made up of from. Animal have the structural and functional unit. Each living organism जसं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये या एनिमल्सला सुद्धा आपण इन्क्लूड करतो. तर प्रत्येक एनिमल जो आहे तो एनिमल काय केलेला आपण फॉर्म केलेला आहे किंवा इट इज मेड अप ऑफ फ्रॉम. एनिमल्स आर बेसिकली मेड अप ऑफ फ्रॉम द सेल. बरोबर. बेसिकली प्रत्येक टाइपच्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला सेल्स पाहायला मिळतात. तसं एनिमल्स मध्ये सुद्धा त्यांचं फॉर्मेशन सुद्धा आपण कशापासून केलेलं आहे सेल पासूनच केलेलं आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम और एव्हरी एनिमल इज मेड अप ऑफ फ्रॉम द सेल. आता सेल पासून तयार झालेले हे जे एनिमल्स आहेत या एनिमल्स मध्ये सिंपली वेगवेगळ्या लेवलचं डिफरंट लेवलचं किंवा डिफरंट स्टेप्स मध्ये आपल्याला त्यांच्या ऑर्गनायझेशन पाहायला मिळतंय. या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला आपण ग्रेड्स कन्सिडर करतो. बरोबर. ग्रेड्स म्हणजे काय कोणत्या पर्टिक्युलर ग्रेड लेवलचं. ग्रेड म्हणजे एक तुम्ही कधी जिनिंग किंवा फेडरेशन मध्ये जर गेले असतात कापूस घालायला कधी तिथे ग्रेडर असते. बरोबर. तो ग्रेडर काय करते ग्रेड ठरवतो तुमच्या कॉटनचा. तर सर्वात हायेस्ट क्वालिटीचा कॉटन आहे, मीडियम क्वालिटीचा, लोअर क्वालिटीचा, व्हेरी लोअर क्वालिटी किंवा व्हेरी पुअर क्वालिटीचा असे ग्रेड्स तो डिसाइड करत असते. तसं ग्रेड्स म्हणजे काय असतं त्याची लेवल असते. बरोबर. ग्रेड्स म्हणजे काय सिंपली ग्रेड्स इज और ग्रेड इज नथिंग बट द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि एनिमल मध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन कशाचं पाहायला मिळणार आहे. एनिमल शो अ व्हेरियस लेवल और व्हेरियस ग्रेड्स ऑफ सेल्स. सेल ऑर्गनायझेशन सेल कोणत्या वेने ऑर्गनाइज झालेली आहे या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचे ग्रेड्स आपल्याला त्या एनिमल्स मध्ये पाहायला मिळतात. आता काय असतं एनिमल्स मध्ये किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये आपण बेसिकली सेलच्या नंबरच्या बेसिसवर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल देयर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. नंबर ऑफ सेल हा जो पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे. या पर्टिक्युलर क्रायटेरियाच्या बेसिसवर एंटायर लिव्हिंग वर्ल्डला आपण काय करू शकतो तर दोन पर्टिक्युलर कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो. कोणत्या दोन कॅटेगरीज. तसं तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक ऑर्गॅनिझम सेल पासून तयार झालेला आहे. सेलचं ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये. या सेलच्या ऑर्गनायझेशनच्या अगोदर हाऊ मेनी सेल्स और हाऊ मेनी नंबर ऑफ सेल आर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम्स. या पर्टिक्युलर क्रायटेरियाच्या बेसिसवर नंबर ऑफ सेलच्या बेसिसवर दोन टाइपचे एनिमल्स किंवा दोन टाइपचे ऑर्गॅनिझम्स आपण कन्सिडर करतो. एक ऑर्गॅनिझम्स आहे त्यांना आपण कन्सिडर करतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि सेकंड टाइपचे एक ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कन्सिडर करतो. युनिसेल्युलर which are made up of from only a single cell. Their entire structure is made up of from single cell. And multicellular are those which are made up of from more than one cell. एकापेक्षा जास्त सेल पासून तयार झालेले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण मल्टीसेल्युलर कन्सिडर करतो. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेवलचं ऑर्गनायझेशन किंवा वेगवेगळे ग्रेड्स एनिमलच्या बाबतीत पाहायला मिळतात. सगळ्याच ऑर्गॅनिझम मध्ये त्या सेम लेवलचे ऑर्गनायझेशनचे लेवल्स किंवा ग्रेड्स आपल्याला पाहायला मिळतात असं काही कंपल्सरी नाही.
But in case of animal, we were observed that there are certain levels of organization in a animal. आता animal मध्ये आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलर animal तर आपल्याला कधीही पाहायला मिळत नाही, बरोबर आहे. Animals are always मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणत्या टाइपचे ऑर्गॅनिझम आहेत? मल्टीसेल्युलर टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. नेहमी एकापेक्षा जास्त सेल पासूनच तयार झालेले असतात. आता ज्यावेळेस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बद्दल आपण डिस्कस करतो त्यावेळेस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्येच आपल्याला या ऑर्गनायझेशनचे लेवल्स पाहायला मिळतात किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम शो अ डिफरंट ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कांट शो इट, बरोबर आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळू शकत नाही किंवा लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. शो अ डिफरंट लेवल or the grade of organization. कारण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेल आहे आणि एक सेल ऑर्गनायझेशन काय एक्झिबिट करणार आहे? ओन्ली अ सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सिंपल सिंगल सेल ऑर्गनायझेशन आहे. एका सेल मध्ये जेवढे सेल ऑर्गेनेल्स आहेत ते सेल ऑर्गेनेल ऑर्गनाइज होतात आणि ऑर्गनाइज होऊन एक फंक्शनल सेल फॉर्म करतात किंवा एका फंक्शनल सेलचं प्रोडक्शन करतात. फंक्शनल सेल प्रोड्यूस झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर सेल मध्ये पुढच्या लेवलचे जे ऑर्गनायझेशन आहे किंवा नेक्स्ट जो ग्रेड आहे त्या ग्रेड कडे हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम मूव्ह करू शकत नाही कारण एंटायर स्ट्रक्चर त्या सेम ऑर्गॅनिझमचं फॉर्म केलेलं आहे एकाच सिंगल सेल पासून. सो दिस ऑर्गॅनिझम कांट मूव्ह फॉरवर्ड और दे कांट शो अ हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन और हायर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ह्या सेल डिफरंट वेने काय करतात? ऑर्गनाइज होतात आणि ऑर्गनाइज होऊन वेगवेगळ्या लेवलचे ऑर्गनायझेशन फॉर्म करतात. जसं पहा एखादा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जर असेल तर त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक फर्स्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तर त्यांच्यामध्ये कंपल्सरीली प्रेझेंट असेलच. आयदर तो ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल, एका बेसिक लेवलचं ऑर्गनायझेशन या एंटायर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दॅट इज अ सेल लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बरोबर आहे. सेल लेवलचं ऑर्गनायझेशन. सेलचं ऑर्गनायझेशन म्हणजे काय रे? इट इज द ऑर्गनायझेशन ऑफ व्हेरियस ऑर्गनेल्स. व्हेरियस ऑर्गनेल्स त्या सेल मध्ये जे वेगवेगळे सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतात. आयदर it is a prokaryotic organization or it may a eukaryotic organization. एक सिंगल सेल या दोन बेसिक वेचं सिंगल सेल ऑर्गनायझेशन किंवा सिंगल लेवलचं सिंगल ग्रेडचं ऑर्गनायझेशन एक्झिबिट करते. आयदर इट इज द प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन और द यूकॅरियोटिक ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन मध्ये नॉन मेम्ब्रेनस टाइपचे सेल ऑर्गनेल, यूकॅरियोटिक ऑर्गनायझेशन मध्ये मेम्ब्रेनस टाइपचं सेलचं ऑर्गनायझेशन आहे. हे जरा सिंगल सेल ऑर्गनायझेशन किंवा एका सिंगल सेलचं ऑर्गनायझेशन. आता पुढे पहा फर्दर लेवल जी आहे त्या लेवलला आपण कन्सिडर करणार आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन काय? इथं काय होतंय? अशा सिंगल सेल असणारे जे ऑर्गॅनिझम होते किंवा इनिशियली आपल्या अर्थवर जे फर्स्ट फॉर्म ऑर्गॅनिझम होते ते सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते. आता या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून डायरेक्टली हायर लेवलचं ह्यूमन बीइंग सारखं ऑर्गनायझेशन एक्झिबिट करणारे एनिमल्स तर काही तयार झाले नसतात, बरोबर आहे. काय होत गेलेलं आहे? स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप मध्ये आपण इव्होल्यूशनची प्रोसेस ज्यावेळेस कन्सिडर करतो त्यावेळेस चेंजेस जे आहेत किंवा मॉडिफिकेशन जे आहेत ते मॉडिफिकेशन स्टेप वाईज प्रोसेस मध्ये होतात. एका सिंगल स्टेप मध्ये एक प्रिमिटिव्ह टाइपचा ऑर्गॅनिझम कम्प्लीटली ऍडव्हान्स टाइपच्या ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही किंवा मॉडिफाय होऊ शकत नाही. इट हॅज टू बी अंडरगो अ व्हेरियस स्टेप. इंटरमिडिएट स्टेप मधून त्याला जावं लागेल त्यावेळेस तो मॉडिफाईड टाइपचा ऑर्गॅनिझम फॉर्म केला जाईल. तर सिम्पली सेल लेवलचं ऑर्गनायझेशन आणि सेल पासून आपण सांगायला पुढे सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन. इथं सेलचा नंबर इन्क्रीज झालेला आहे, बरोबर आहे. नंबर ऑफ सेल गेट इन्क्रीज. काय झालं? सिंगल सेल ऑर्गॅनिझम होता त्या सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून पुढे सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन शो करणारे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम इव्होल्यूशनच्या प्रोसेस मध्ये फॉर्म झालेले आहेत. आता हे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम इनिशियली त्यांच्यामध्ये ज्या ऑर्गनाइज झालेल्या सेल्स होत्या, जसं आपण अल्गीमध्ये कॉलोनियल टाइपच्या अल्गी स्टडी केल्या बघा.
कॉर्नियल टाईपच्या अल्गेमध्ये मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर होतं पण टिश्यूचं फॉर्मेशन नव्हतं. बरोबर आहे. द cells do not coordinate or they do not communicate with each other. एकमेकांसोबत कम्युनिकेशन त्यांचं कम्प्लीटली अब्सेंट होतं. फक्त सेल एकमेकांसोबत काय होतात, असाइन होतात, ग्रुप तयार करतात. ग्रुप तयार करून या सेल्स एकमेकांसोबत कम्युनिकेशन करत नाही. देयर इज नो कम्युनिकेशन बिटवीन द सेल and the communicating tissue or communicating structure is completely not developed at all. तोपर्यंत ते स्ट्रक्चर डेव्हलपच झालं नव्हतं. कम्युनिकेशन करण्यासाठी जी पर्टिक्युलर कम्युनिकेटिंग सिस्टम आपण कन्सिडर करतो, न्यूरल टिश्यू ज्याला आपण कन्सिडर करतो, हे न्यूरल टिश्यू डेव्हलपच झाले नव्हते. त्याच्यामुळे या ग्रुप मधल्या सेल्स एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन, एकमेकांसोबत कम्युनिकेशन शो करत नाहीत, एक्झिबिट करत नाहीत. त्या लेवलचं जे ऑर्गनायझेशन आहे त्या लेवलच्या ऑर्गनायझेशनला आपण सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कन्सिडर करतो, वेअर द सेल्स डू नॉट कोऑर्डिनेट विथ ईच अदर. जनरली एनिमल्स मध्ये जे लोअर टाइपचे एनिमल्स आहेत, या लोअर टाइपच्या एनिमल मध्ये आपल्याला या सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन कॉमनली पाहायला मिळते. सेल्युलर लेवलच्या ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचे, सेलचा नंबर 1 पेक्षा जास्तच आहे पण टिश्यू नाही. बरोबर आहे. जनरली पहा, ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल हा चॅप्टर आपण पुढच्या युनिट मध्ये ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस आपण 4 टाइपचे टिश्यू स्टडी करणार आहे. 4 टाइपचे टिश्यू आपण स्टडी करायचे. इपिथेलियल, त्यानंतर आपण स्टडी करणार आहेत मस्क्युलर, त्यानंतर न्यूरल, इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, न्यूरल टिश्यू आणि आणखी एक टिश्यू आहे पहा, त्याला कंपाऊंड इपिथेलियल काहीतरी टर्मिनॉलॉजी. तर 4 टाइपचे टिश्यू आपण इथे स्टडी करणार आहे. आता टिश्यू आपण कधी कन्सिडर करतो पहा, काय असतंय, एखाद्या सेलचा जो ग्रुप आहे, टिश्यू इज सिम्पली, आतापर्यंत आपण डेफिनेशन स्टडी केली की टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल, ग्रुप ऑफ सेल. पण सिम्पली सेलच्या ग्रुपला आपण टिश्यू कन्सिडर करत नाही. टिश्यू कधी कन्सिडर केला जातो तेव्हा इफ द इंडिव्हिज्युअल सेल्स ऑफ अ ग्रुप आर कम्युनिकेट विथ ईच अदर, दे हॅव अ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन देम. ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल सेल्स मध्ये कम्युनिकेशन असेल, प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल, त्यावेळेसच त्या सेलच्या ग्रुपला आपण काय कन्सिडर करतो, टिश्यू कन्सिडर करतो. बरोबर आहे. तर टिश्यू ऍक्च्युअली सेलचा ग्रुप आहे, त्या ग्रुप ऑफ सेल मध्ये कम्युनिकेशन करणाऱ्या किंवा कोऑर्डिनेट करणाऱ्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. तसं फर्स्ट लेवलचं जे ऑर्गनायझेशन होतं सेल, या सेल पासून मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तर तयार झालं, पण मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होणे, कोऑर्डिनेशन किंवा कम्युनिकेशन किंवा एक आणखी टर्म यूज केला दिवा, डिफरन्शिएशन इज कम्प्लीटली ऑब्सेंट. डिफरन्शिएशन फंक्शन डिसाइड होणं त्यांचं. बरोबर आहे. सेलनं काय केलंय, त्या ग्रुप मधल्या प्रत्येक सेलनं वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करायला सुरुवात केलंय. जसं आपल्या घरामध्ये मी मागे सुद्धा एक्झाम्पल सांगितलं होतं, जर 4-5 लेडीज जर असतात तर काय करते, एक भांडी असते, एक धुणं धुते, एक फरशी पुसल, एक स्वयंपाकच करेल, असे कामाचं काय केलं असतं, जे वर्क आहे या वर्कचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असते. तसं सेल्स मध्ये, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर एकापेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतात तर त्या सेल्सचं काय केलं जाते, फंक्शन डिसाइड केलं जाते. त्या सेल्सला डिफरन्शिएट केलं जाते. डिफरन्शिएट करणं म्हणजे एखाद्या सेलच्या ग्रुपचं काय करणं, तुम्ही स्पेसिफिक ग्लँड्स म्हणून फंक्शन करा, तुम्ही काहीतरी सिक्रिशन करा, तुम्ही काहीतरी ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम करा. बरोबर आहे. एखादी मेटाबॉलिक रिएक्शन स्पेसिफिकली एकच सेलचा ग्रुप परफॉर्म करणार, बाकीच्या सेल्सला ते परफॉर्म करण्याची गरज नाही. असे स्पेसिफिक ऑर्गनायझेशन किंवा स्पेसिफिक डिफरन्शिएशन आपल्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळते. त्यावेळेस आपण त्या ऑर्गॅनिझम मध्ये एक स्पेसिफिक हायर लेवलचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कन्सिडर करतो, दॅट इज द टिश्यू. मग काय होईल पुढे, पुन्हा टिश्यू पासून ऑर्गन तयार होईल. ऑर्गन पासून आपण फॉर्मेशन करतो ऑर्गन सिस्टमचं, आणि ऑर्गन सिस्टम पासून फायनली आपण काय तयार करतो, ऑर्गॅनिझम तयार करतो. तर पहिल्यांदा फर्स्ट स्टेप मध्ये सर्वात सिंपल लेवलचं, प्रीमियर लेवलचं ऑर्गनायझेशन कोणतं आहे, ओनली अ सेल. बरोबर आहे. सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, एक सेल लेवलचं ऑर्गनायझेशन आहे जे प्रत्येक एनिमल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सेल्युलर लेवलचं, सेल्युलर पासून टिश्यू लेवलचं, टिश्यू पासून ऑर्गन लेवलचं, ऑर्गन पासून
ऑर्गन सिस्टीम लेवलचं आणि ऑर्गन सिस्टीम पासून फायनली आपण ऑर्गॅनिझम लेवलचं ऑर्गनायझेशन स्टडी करतो. बरोबर आहे. जसा जसा जेवढा तो ऑर्गॅनिझम हायर असेल, ऍडव्हान्स असेल, कॉम्प्लेक्स असेल, तेवढंच कॉम्प्लेक्स लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला त्या ॲनिमल मध्ये पाहायला मिळेल. समजले. तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये बेसिकली आपल्याला सेल लेवलचं, सेल्युलर लेवलचं, टिश्यू लेवलचं, ऑर्गन लेवलचं, ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गॅनिझम 1 2 3 4 आणि 4 5 आणि 6 असे टोटल 6 लेवलवर 6 ग्रेड्स 6 ग्रेड्स आपल्याला ऑब्झर्व होतात त्यांच्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये. समजलंय. लिहून घ्या फास्ट. कनेक्टिव्ह टिश्यू बरोबर. एक आहे बघा कनेक्टिव्ह टिश्यू. इपिथेलियल, न्यूरल, मस्क्युलर आणि एक कनेक्टिव्ह टिश्यू असे टोटल 4 टाइपचे टिश्यू असतात. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल त्यामध्ये आपण एक टिश्यू स्टडी करणार आहे. जाधव ओंकार झाले का. ओके. मोडू ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन नंतर आणखी एक क्रायटेरिया आपण ॲनिमलच्या क्लासिफिकेशन साठी यूज करतो. दॅट इज द नंबर ऑफ जर्मिनल लेयर. बरोबर आहे. जर्माइनल टिश्यूच्या बेसिसवर जो जर्माइनल इपिथेलियम आहे या जर्माइनल इपिथेलियमच्या बेसिसवर आपण ॲनिमल्सला आयदर डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक अशा 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड करतो. सेकंड क्रायटेरिया आपल्याला स्टडी करायचा आहे नंबर ऑफ जर्मिनल लेयर. नंबर ऑफ जर्मिनल लेयर का असतं पहा. बेसिकली आपल्याला माहिती आहे ॲनिमल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस परफॉर्म केली जाते त्यावेळेस 2 साइडचे जे 2 पॅरेंटल ऑर्गॅनिझम आहेत मॅटर्नल आणि पॅटर्नल ऑर्गॅनिझम दोन्ही ऑर्गॅनिझम काय करतात गॅमेटचं प्रोडक्शन करतात. गॅमेटचं प्रोडक्शन करून त्या गॅमेटला फ्यूज करून झायगोटचं फॉर्मेशन करतात आणि झायगोट फॉर्म केल्यानंतर आता पुढे इम्पॉर्टंट स्टेप आहे जी आपल्याला जर्मिनल लेयर मध्ये लक्षात ठेवायची. झायगोटचं पुढे रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन मायटोसिस होते. मायटोसिस होऊन मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर काय केलं जाते फॉर्म केलं जाते. एक मास ऑफ सेल किंवा ज्याला आपण क्लम्प ऑफ सेल कन्सिडर करतो विच इज अनऑर्गनाइज्ड. Unorganized mass of cell is formed by the repeated mitotic division in the zygote. आता रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन जे मल्टीसेल्युलर अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल जो तयार झालेला आहे या मास ऑफ सेलला एनिमल्स मध्ये काय केलं जातंय लेयर्स मध्ये डिफरेंशिएट केलं जातंय किंवा लेयर्स मध्ये त्याला डिवाइड केलं जातंय. Either this mass of cell is differentiated into a 2 layer or 2 germinal layer
or it may differentiate into a 3 layer. बरोबर आहे, 2 जर्मिनल लेयर मध्ये किंवा 3 जर्मिनल लेयर मध्ये आपण त्याला काय करतो, डिफरन्शिएट करतो किंवा डिवाइड करतो. आता जेवढ्या नंबर ऑफ जर्मिनल लेयर्स असतात त्या जर्मिनल लेयरच्या नंबरच्या बेसिसवर आपण आयदर डिप्लोब्लास्टिक किंवा आणखी एक कॅटेगरी आपण तयार करतो ज्याला आपण कन्सिडर करतो तर ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल. डिप्लोब्लास्टिक एनिमल्स आर दोज एनिमल्स व्हिच हॅव अ 2 जर्मिनल लेयर while the triploblastic animals are those animals which have a 3 germinal layer. बरोबर आहे, काय केलं आपण, सिम्पली एक इनिशियली मास ऑफ सेल्स चं आपण फॉर्मेशन केलं बाय द रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. दिस मास ऑफ सेल अंडरगो द प्रोसेस ऑफ रीअरेंजमेंट. याच्या काही डिफरन्शिएशन वगैरे झालेलं नाही, सिम्पली आपण काय केली, अरेंजमेंट केली. अरेंजमेंट मध्ये आपण काय केलं, आयदर त्या मास ऑफ सेलला आपण 2 लेयर मध्ये किंवा काय केलं जातंय 3 लेयर मध्ये त्याला अरेंज केलं जातंय. जर 2 लेयर मध्ये अरेंज केलं जात असेल तर त्या एनिमलला आपण डिप्लोब्लास्टिक एनिमल कन्सिडर करतो आणि जर 3 लेयर मध्ये अरेंज केलं जात असेल तर त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल कन्सिडर करतो. आता या डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल मध्ये एक बेसिक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतंय, दॅट इज द ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स आर मोर ॲडव्हान्स्ड or they are the more evolved animals compared to the diploblastic. We human being are a triploblastic animals. आपण स्वतः ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स आहेत. हे जे ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स आहेत त्या ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल मध्ये ज्या झायगोट पासून तयार झालेल्या मास ऑफ सेलला आपण 3 जर्मिनल लेयर मध्ये काय करतो, डिवाइड करतो. हा सेकंड क्रायटेरिया. त्यानंतर थर्ड क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी. Body cavity. Body cavity is a empty space which is present in a body of an organism. त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमच्या बॉडी मध्ये जो एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेसला आपण बॉडी कॅव्हिटी कन्सिडर करतो. और इट इज आल्सो टर्म्ड ॲज अ सीलोम. काय म्हणतात त्याला, सीलोम म्हणतात. सीलोम ही टर्मिनॉलॉजी बॉडी कॅव्हिटी साठी यूज केल्या जाते. ऍक्च्युअली काय असतं बा, आपल्या बॉडी मध्ये ज्यावेळेस आपण हे ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल स्टडी करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल पूर्ण एंटायर बॉडी मध्ये जर कॉम्पॅक्टली अरेंज सेल असत्या, जसं आपण एक स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं, या स्ट्रक्चर मध्ये अशा एकदम कॉम्पॅक्टली अरेंज जर सेल असत्या तर या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ऑर्गन्स प्लेस करता आले नसते. We are fails to place organs inside the organisms which have a compactly arranged cells. त्याच्यामध्ये compactly arranged cells आहेत, त्याच्यामध्ये ऑर्गन वगैरे प्लेस करणं पॉसिबल नाही. मग हे ऑर्गन प्लेस करण्यासाठी नेचरनं काय केलं, या ऑर्गॅनिझम मध्ये काही स्पेसेस डेव्हलप करायला सुरुवात केली, एम्प्टी कॅव्हिटीज तयार केल्या. या ज्या एम्प्टी कॅव्हिटीज आहेत ज्या एखाद्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बॉडी मध्ये प्रेझेंट असतात त्या पर्टिक्युलर एम्प्टी स्पेसला आपण सीलोम कन्सिडर करतो. आणि या सीलोमच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ अ सीलोम वी कॅन क्लासिफाय द एनिमल्स इनटू अ 2 कॅटेगरी और इनटू अ 2 ग्रुप्स. कोणते 2 ग्रुप तयार होतात सीलोमच्या बेसिसवर? एक पहिला ग्रुप तयार होतो ज्याला आपण कन्सिडर करतो सीलोमेट एनिमल. सीलोमेट एनिमल. आणि दुसरा सेकंड ग्रुप आहे असीलोमेट. Coelomate and acoelomate. Coelomate animals are those animals which are provided with a coelom or body cavity. Coelom is present, coelom is absent. समजले? तर coelom एक सिंपली बॉडी कॅव्हिटी आहे, ज्या बॉडी कॅव्हिटी मध्ये आपल्याला डिफरंट ऑर्गन्स काय करायचे असतात, प्लेस करायचे असतात. पण नेचरनं ऑर्गन पासून टिश्यू पासून ऑर्गन्स डेव्हलप केले, पण ऑर्गन प्लेस करायला जी साइट पाहिजे, जो प्लेस पाहिजे, तो प्लेस डेव्हलप करण्यासाठी काय केलेलं आहे, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी मध्ये किंवा विदिन द बॉडी आपण स्पेस फॉर्म करतो, ज्या स्पेस मध्ये आपण ऑर्गन्स इझिली प्लेस करू शकतो. ऑर्गन पासून पुढे ऑर्गन सिस्टीम डेव्हलप केले. जसं एक सिंपल ऑर्गन सिस्टम आपल्या बॉडी मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम आहे. सर्क्युलेटरी सिस्टम आपल्या पूर्ण बॉडी मध्ये काय करते, न्यूट्रिएंट आणि गॅसेस, त्यानंतर
न्यूट्रिएंट गॅसेस सोबत जे एक्सक्रीटरी सबस्टन्सेस आहेत या सबस्टन्सेसचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. आता जर बॉडीमध्ये स्पेसच नसता, जर कॅव्हिटीच नसते, तर या सर्क्युलेटरी सिस्टमचे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन आपण कुठे प्लेस केले असते? बॉडीच्या बाहेर प्लेस केले असते रे, हार्ट बॉडीच्या बाहेर लावलेले, बाहेरून चिटकवल्यासारखं असं, बरोबर आहे. ब्लड वेसल्स बॉडीच्या बाहेरून आहेत आणि ते आतमध्ये न्यूट्रिएंट्स काय करणार आहेत? सप्लाय करणार आहेत. अशा गोष्टी पॉसिबल होते का? नाही. मग हे ऑर्गन प्लेस करण्यासाठी सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण ऑर्गन कन्सिडर करतो. हार्ट असेल, त्याच्यानंतर ब्लड असेल, त्याच्यानंतर ब्लड वेसल्स असतात. ब्लड वेसल मध्ये बेसिकली आपण तीन टाइपच्या ब्लड वेसल्स कन्सिडर करतो. आर्टरी असेल, त्याच्यानंतर वेन असेल आणि कॅपिलरीज असतात. अशा टोटल तीन टाइपच्या ब्लड वेसल्स आहेत. तर हे सगळे ऑर्गन सर्क्युलेटरी सिस्टमचे बॉडीमध्ये प्लेस करण्यासाठी एम्प्टी स्पेस पाहिजे. ज्या एम्प्टी स्पेस मध्ये आपण हे ऑर्गन प्लेस करतो आणि ऑर्गन प्लेस करण्यासाठी जो एम्प्टी स्पेस आपल्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या एम्प्टी स्पेसला आपण सिलोम कन्सिडर करतो. पण ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ओपन टाइपची सर्क्युलेटरी सिस्टम असते त्या ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये या सिलोम मधूनच बॉडीचं फ्लुइड काय केलं जातं? सर्क्युलेट केलं जाते किंवा ट्रान्सपोर्ट केलं जाते. आणि ज्या ऑर्गॅनिझम मध्ये क्लोज्ड टाइपची सर्क्युलेटरी सिस्टम आहे त्या ऑर्गॅनिझम मध्ये हार्ट, ब्लड आणि ब्लड वेसल्स मधून कम्प्लिटली कॉम्पॅक्ट एका सर्किट मधून ब्लड काय केलं जाते? फ्लो केला जाते. आणि ब्लडचा फ्लो जसा होईल तसा न्यूट्रिएंटचा सप्लाय प्रत्येक सेल पर्यंत आपण करतो. समजले? तर जर्मिनल लेयर झालं, बॉडी, कॅव्हिटी, तीन क्रायटेरिया झाले. आणखी एक क्रायटेरिया आपल्याला स्टडी करायचा आहे, तोपर्यंत हे लिहून घ्या फास्ट. सिमेट्री एक क्रायटेरिया आपल्याला डिस्कस करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स ऑन द बेसिस ऑफ देयर सिमेट्री. पण सिमेट्रीच्या बेसिसवर शॉर्ट मध्ये पॉइंट आपण डिस्कस करू. सिमेट्रीच्या बेसिसवर, सिमेट्री म्हणजे आपण त्याला मिती म्हणतो, सममिती, बरोबर आहे. एखाद्या ऑर्गॅनिझमला जर आपल्याला दोन इक्वल पार्ट मध्ये, एक्झॅक्टली दोन इक्वल पार्ट मध्ये किंवा दोन अपोजिट पार्ट मध्ये जर डिवाइड करता येत असेल तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला आपण सिमेट्रिकल एनिमल कन्सिडर करतो, बरोबर आहे. जसं ह्यूमन बीइंग्स मध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे एक्झॅक्टली दोन पार्ट मध्ये आपल्याला काय करता येते? डिवाइड करता येते किंवा डिफरन्शिएट करता येते, बरोबर आहे. दोन्ही साइडला एक्झॅक्टली सेम टाइपचे पार्ट प्रेझेंट असतात. या सिमेट्रीच्या बेसिसवर आयदर ऑर्गॅनिझम शो अ रॅट, बेसिकली तीन टाइपची सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते. रॅडियल, त्याच्यानंतर बायलॅटरल, बायलॅटरल आणि तिसरी एक टाइपची सिमेट्री आहे ज्यामध्ये सिमेट्रीज नाही, असिमेट्रिकल. असिमेट्रिकल इरेग्युलर शेप असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला सिमेट्री पाहायला मिळत नाही. जसं अमिबा म्हणजे जनरली वागणा टेकणा इन शेप, काही सिमेट्री करे कोणत्याही पार्ट मधून आपल्याला त्याला एक्झॅक्ट दोन हाफ मध्ये डिफरन्शिएट करता येत नाही. बायलॅटरल सिमेट्री ज्या ऑर्गॅनिझम्सला आपल्याला काय करता येते? एक्झॅक्टली दोन हाफ मध्ये डिवाइड करता येते. आणि रॅडियल सिमेट्री कोणत्याही एका पोझिशन पासून एक्झॅक्टली दोन पार्ट मध्ये जर आपल्याला ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करता येत असेल तर आपण रॅडियली सिमेट्रिकल एनिमल्स कन्सिडर करतो. तर हे डिफरंट क्रायटेरियाज आहेत ज्या क्रायटेरियाचा आपण एनिमलच्या क्लासिफिकेशन साठी काय करतो? प्रॉपरली यूज करतो. हे क्रायटेरिया यूज करून ऍक्च्युअल एनिमलचं जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि क्लासिफिकेशनच्या नंतर मग या क्लासिफिकेशनला आपण जे फायलम्स किंवा जे ग्रुप्स तयार करतो या प्रत्येक ग्रुप बद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर एवढं आजच्यासाठी बदल, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. लिहून घ्या, बाकीचं आपण उद्या पाहू. काय डाऊट असेल तर विचारा. पवार, काळे, कादळे, जाधव,
₹20. हो. हा? जेवण करा. माहित पण करू का? जेव्हा जेवू शकते ना घरून घेऊन काय कामानुसार बारा वाजता तो 12 नंतर आणि सकाळी किती वाजता सुरू होते? 10 ते 12. 10 ते 12. 10 ला नाही उद्या गेली 10 वाजता आकडा घेऊ शकतो. हो. Mm.